हॅलो फ्रेंड्स, एके रेसिपीमध्ये स्वागत आहे. तर आज आपल्याला कुप्पा मच्छी मी इथं घेतलेली आहे, याची आपल्याला रेसिपी बघायची आहे. तर चला तर रेसिपीला सुरुवात करू. तर या मच्छीला आपल्याला हळद मीठ लावून अशी हलकीशी लो फ्लेमवरती फ्राय करून घ्यायची आहे, हलकीशी. तर इथं चवीपुरतं लागणारं मीठ आपल्याला घ्यायचं आहे त्याला. त्यानंतर यामध्ये हळद घालायची आपल्याला. याला मिक्स असं करून घ्यायचं आहे चांगलं. तर मी इथं मिक्स करून घेतलं आहे. यासाठी लागणार आपण साहित्य बघूत. आपल्याला याची थोडीशी हलकीशी ग्रेव्ही टाईप बनवायची भाजी, तर त्यासाठी लागणार आपण साहित्य बघूत. तर इथं व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात, मी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, अगदी एकच टोमॅटो घेतला आहे. टोमॅटो यामध्ये घालायचं नसतं या, पण माझ्या घरामध्ये आवडतं सर्वांना म्हणून मी टोमॅटो घालत आहे. 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि थोडंसं खोबरं घेतलं आहे. तर आपल्याला एक ह्याला हलकंसं भाजून असं याचं एक वाटण तयार करायचं आहे. तर चला तर रेसिपीला सुरुवात करूत. तर मी इथं तवा घेतला आहे. आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल आपलं गरम झालं, यामध्ये मच्छी आपली सोडून घ्यायची. याला आपल्याला शालो फ्राय करायचं आहे, अगदी थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. तर याला पलटून असं घेऊत आपण. तर आपली मच्छी फ्राय होऊन झाली आहे, तुम्ही बघू शकता. तर आपला गॅस इथं ऑफ करायचा आहे. तर इथं खोबरं आपल्याला थोडंसं भाजायचं आहे आणि या 2 मिरच्या. तर खोबरं आपलं भाजून झालं, याला काढून आपल्याला वाटण करायचं आहे आता. तर मी इथं वाटणासाठी घेतलं आहे खोबरं भाजलेलं आणि हिरवी मिरची. त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचं आहे आणि ही थोडीशी अर्धी घेते मी याच्यातली कोथिंबीर आणि थोडी बाकीची आपल्याला नंतर. ही एवढी अशी घेतली मी, एवढी बाकीची आपल्याला नंतर घालायची. तर हे वाटण आपलं रेडी झालं आहे, मिक्सरमधून काढलं आहे मी. आता चला आपण फोडणी घालू. तर मी इथं मसाले घेतले आहेत, हे मसाले यामध्ये घालायचे. तर थोडासा गरम मसाला, आगरी कोळी मसाला आणि थोडीशी हळद आणि थोडं लाल तिखट ह्यामध्ये घातलं आहे मी. त्यानंतर आपल्याला अद्रक लसूणचं पेस्ट घालायचं आहे यामध्ये. तर अद्रक लसूण आपलं तडतडलं आहे. त्यानंतर जो मसाला आपण बनवला होता ग्रेव्ही, तो यामध्ये टाकायचा आहे. याला मिक्स असं करून घ्यायचं आहे. आता तेल सुटेपर्यंत याला फ्राय करायचं आहे आपल्याला. हे चवीपुरतं मीठ घालणार आहे मी. आपल्याला रश्श्याला हवं तेवढं मीठ घालायचं आहे आपल्याला यामध्ये. तर यामध्ये आता पाणी घालायचं आहे आपल्याला. तुम्हाला जेवढं रश्श्याला पाणी हवं आहे तेवढं घाला. मी तर एवढं टाकते आहे, 1 ग्लास पुरतं. तर याला उकळी फुटल्याच्या नंतर आपण जी मच्छी फ्राय केली होती ती यामध्ये घालायची आहे. तर आपल्या रश्श्याला उकळी अशी फुटलेली आहे. तर आपल्याला आता याच्यामध्ये मच्छी घालायची आहे. तर मी तर सगळी अशी मच्छी टाकली याच्यामध्ये आहे. तर आपल्याला आता कवर करून ठेवायचं आहे लो फ्लेमवरती एक 5 ते 7 मिनिटासाठी. तर मी तर गॅस ऑफ केला आहे. आपले 10 मिनटं झाले आहेत. मच्छी तुम्ही बघू शकता रेडी झाली आहे आपली भाजी अशी. तर आपण याला काढून घेऊत आता. तर आपली रेसिपी रेडी झाली आहे, तुम्ही बघू शकता. रस्सा पण खूप असा छान झालेला आहे, चवीला पण तशीच लागली आहे, मी टेस्ट केली आहे. फायनली आपली रेसिपी रेडी झाली आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, खूप छान असा कलर आला आहे आणि ही तुम्ही भाकरीसोबत खा, खूपच छान अशी लागन चव याची. तर नक्की रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तो पण पुढचा व्हिडिओ माझा नेक्स्ट बनणार आहे, तो हिंदी लँग्वेजमध्ये बनणार आहे. मराठीमध्ये बनवला तर मला भरपूर जणांचे मेसेजेस यायला लागले तर की तुम्ही मॅडम हिंदीमधून बनवा, ताकी आम्हाला पण तुमच्या रेसिपी बघायला आवडतील. तर नेक्स्ट व्हिडिओ आपण मराठी किंवा हिंदी अशा दोन्ही मिक्स असे व्हिडिओ बनवणार आहेत. तर चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.